शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरं तर हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या प्रत्येक जनमानसांच्या मनामध्ये दिला. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं देशभरात त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं जात आहे. सध्या आपण पुण्यातील सेनापती बापट रोडवरील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय या वस्तुसंग्रहालयामध्ये आहोत आणि या वस्तुसंग्रहालयामध्ये अनेक भीम अनुयायांनी या ठिकाणी आज या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं येत या त्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे. खरं तर हे एकमेव अशी वास्तू आहे की ज्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निगडीत ज्या काही वैयक्तिक त्यांच्या वस्तू आहेत किंवा ज्यावेळी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला होता तो पुरस्कार असेल किंवा अस्थिकलश असेल किंवा वेगवेगळ्या असंख्य अशा गोष्टी त्यांच्या जीवनाशी निगडीत या ठिकाणी आहेत. आपण बघू शकतोय की या सर्व गोष्टी पाहण्यासाठी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेक भीम अनुयायी या ठिकाणी खरं तर आज सकाळपासूनच एक मोठी गर्दी या भीम अनुयायांनी या ठिकाणी केलेली आहे. आपण बघू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या काही जीवनाशी निगडीत वस्तू होत्या त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्या खुर्च्या होत्या किंवा ज्या प्रवासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वस्तू वापरत होत्या त्यासुद्धा आहेत किंवा घरातल्या ज्या विविध वस्तू आहेत त्यासुद्धा वस्तू आहेत किंवा त्यांच्या जीवनाशी निगडीत जे काही फोटो आहेत ते सुद्धा फोटो या ठिकाणी लावले आहेत. खरं तर माई आंबेडकर यांच्या वतीनं सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आहे त्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटकडे खरं तर ह्या सर्व काही त्यांच्या जीवनाशी निगडीत ज्या वस्तू होत्या त्या वस्तू देण्यात आलेल्या होत्या. आणि महत्त्वपूर्ण आपण बघू शकतो खरं तर ज्या प्रवासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या काही वस्तू वापरत होत्या त्या ज्या सर्व पेट्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत किंवा ज्या आरामदायी खुर्च्या आहेत त्यासुद्धा आहेत. दुसरी गोष्टी म्हणजे खरं तर ज्या पुस्तकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना उभं केलं की विचारांचं जे देणं होतं ते पुस्तकं सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी या म्युझियममध्ये आपल्याला सध्या ही पुस्तकं पाहायला भेटते. दुसरी म्हणजे जे कुर्ते बाबासाहेब जे कपडे वापरत होते ते कपडे सुद्धा या ठिकाणी आहेत. खरं तर त्यांच्या सर्व जीवनाशी व्यक्तिगतच्या जीवनाची ज्या काही साऱ्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी ज्या शेवटच्या ज्या पलंगावरती अखेरचा श्वास घेतला होता तो पलंग सुद्धा खरं तर या ठिकाणी म्युझियममध्ये लोकांना पाहण्यासाठी ठेवलेलं आहे. खरं तर 69 वर्षापूर्वी याच पलंगावरती त्यांनी शेवटचा अखेरचा श्वास जो आहे तो दिल्ली या ठिकाणी घेतलेला होता आणि हा पलंगसुद्धा या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी ठेवला आहे. खरं तर या म्युझियममध्ये आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनेक भीम अनुयायी जे आहेत ती या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या या सर्व वस्तू पाहून त्यांना अभिवादन करतायत. त्यांच्या विचारांना असेल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या स्मृतीस जे आहे ते या ठिकाणी अभिवादन करताना दिसत आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे. अनेक वस्तू त्यांच्या निगडीत जीवनाशी आहेत. अनेक चित्र या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्या या म्युझियममध्ये ठेवण्यात आहेत. एकंदरीतच सकाळपासूनच सर्व हे भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी येऊन त्यांच्या विचारांना किंवा त्यांच्या स्मृतीला जाग करण्याचं काम या ठिकाणी या भीम अनुयायांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.